अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्यात. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांना वरिष्ठ आणि राजकीय नेत्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. पाहुयात, मोठा कौटुंबिक आघात सहन करत सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र हितासाठी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतला, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केलेली आहे. प्रसंग कठीण होता, मात्र ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रा वहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा. शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही, पण अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील हा मला विश्वास आहे. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकीर्द यशस्वी ठरेल. भाजप आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत, असं फडणवीसांनी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा ट्विट केलेलं आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा. राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील असा विश्वास मला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलं. तर गडकरींनी सुद्धा ट्विट केलेलं आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा. राज्याचे हित लक्षात घेऊन अतिशय कठीण परिस्थितीतही सुनेत्राताई खंबीरपणे जबाबदारी स्वीकारतायत. हे कौतुकास्पद आहे, असं नितीन गडकरींनी म्हटलं. रोहित पवारांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा काकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्रा काकींच्या रूपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू. डोक्यावर डोंगरा एवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकुल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात हे कळत नाही, असं रोहित पवारांनी म्हटलं.